नमस्कार मित्रांनो. तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि चला आता आपण आज जाऊ मित्रांनो. तर नवीनच पोल्ट्रीचं बांधकाम केलं आहे आपण आणि पहिलाच बॅच आहे. त्याच्यामध्ये 750 पक्षी टाकला होता आपण. जवळजवळ 767 होता. आज 6 महिन्याचे पक्षी होऊन गेला मित्रांनो. तर त्याच्यापैकी 400 पक्षी विकला आहे आपण 6 महिन्याच्या आत. आता हा 360 ते 70 पक्षी शिल्लक आहे मित्रांनो. तर आपलं शेड हे जवळजवळ 1000 पक्ष्यांचं आहे. पण मग त्याच्यामध्ये आपण पार्टिशन केलं आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा मित्रांनो. तर याचं सर्व डोस पूर्ण झालेले आहेत आणि जवळजवळ 37 दिवसाच्या आसपास हा पक्षी गेला आहे, म्हणजे 6 महिन्याचा होत आला मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही पक्षी एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो. त्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल सर्व डोस झालेला तर आपल्याकडे विक्री चालू आहे मित्रांनो. ही संपूर्ण कावेरीची मादी आहे मित्रांनो. तर आता हे 370च्या आसपास जो पक्षी शिल्लक आहे कावेरीची मादी, तर त्याच्यामध्ये आपल्याकडं एक 30-40 नर आहे सगळ्याच्यामध्ये. बाकी संपूर्ण मादी आहे मित्रांनो. ही जवळजवळ 300-350 मादीच आहे. तर पहा मित्रांनो, ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा. आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो, आपला फार्म हा अहिल्यानगर दौंड ह्या नॅशनल हायवे क्रमांक 160वर आपण मडेवडगाव या ठिकाणी आहोत मित्रांनो. आपल्याला श्रीगोंदा तालुका पडतो आपला आणि आपल्यापासून तो 11 ते 12 किलोमीटरवर पूर्वेला आहे श्रीगोंदा तालुका. आणि दौंड आपल्याला मित्रांनो 18 किलोमीटर दक्षिणेला आहे. आणि नगर आपल्याला म्हणजे अहिल्यानगर आपल्यापासून एक 53 ते 54 किलोमीटर उत्तरेला आहे मित्रांनो. तसेच पुणे आपल्यापासून 100 किलोमीटर पश्चिमेला आहे. तर बीड 85 किलोमीटर पूर्वेला आहे आणि जामखेड 85 किलोमीटर आहे पूर्वेला आणि बीड हे 150 किलोमीटर आहे मला माझ्या फार्मपासून पूर्वेला. तर मी हे लोकेशन का सांगितलं मित्रांनो, ती तुमच्या लक्षात यावं म्हणून. आपला फार्म नेमका एक्झॅक्ट कुठे येतो तर आपण एकदम नॅशनल हायवेलाच राहतो मित्रांनो, रोड टच. तर ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे त्यांनी संपर्क करा. पाहू शकता हा समोर रोड आहे, तो नॅशनल हायवे क्रमांक 160 आहे मित्रांनो. अहिल्यानगर दौंड बारामती हा मधला मार्ग येतो. तर पहा मित्रांनो, कोणाला जर आवड असेल, सवड असेल, छंद असेल कावेरी कोंबडी पालनाचा, कारण कावेरी कोंबडी अंड्यासाठी एकदम खास जाते. अंड्यासाठी जवळजवळ 250 अंडे देते ही वर्षे. आणि तुम्ही जर खाद्याचं योग्य नियोजन केलं तर 3.25 महिन्यातच ह्या अंड्या द्यायला चालू करतात मित्रांनो. जवळजवळ 4 महिन्यात तर सगळ्या कोंबड्या येतात अंड्यावर. तर पहा मित्रांनो, आत्ता त्यांचं वजन जवळजवळ 300 ग्रामच्या आसपास धरून चला. 250 पाऊंड, 310 ह्या मापात त्यांचं वजन आहे मित्रांनो. त्यांचे पूर्ण डोस बीज झालेले आहेत. त्यांना आपण 3 दिवस अँटीबायोटिक दिलेले आहे आणि 7, 14, 21 असे डोस दिलेले आहेत. आणि एकदा आपण हॅविटॅन ॲमिकेशनचे त्यांना एक इंजेक्शन पण केलेले मित्रांनो. त्याच्यामुळे मर अजिबात होत नाही मित्रांनो. आणि झाली तर एकदम तुरळक किंवा कमी प्रमाणात होती, पण शक्यतो होत नाही. आणि तुम्ही गेल्यानंतर चांगलेच पक्ष्याची काळजी घ्याल अशी आशा बाळगतो. कारण आपल्याकडचा पक्षी हा एकदम सुदृढ आणि स्ट्रॉंग राहतो मित्रांनो. शक्यतो आपला ह्याच्यातून ज्यावेळेस पक्षी येतो त्यावेळेस तो एकदम स्ट्रॉंगच पक्षी असतो आपल्याकडे. तर 30, 35, 40 ग्रामचा पक्षी येतो मित्रांनो आपल्याकडे. त्याच्यामुळं मर शक्यतो होत नाही. आणि आपण एकाच हॅच करून 10 वर्ष झाले पक्षी घेतो. त्याच्यामुळं खात्रीशीर पक्षी आपल्याला किल्लत मिळतात. त्याच्यामुळं पुढं कस्टमरला द्यायला काही त्रास होत नाही मित्रांनो. एकदम खात्रीशीर बड्डे आपल्याला त्यांना सांगता येतं, गॅरंटी देता येते. तर चला मित्रांनो, ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा. आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो. आणि
आमच्या जर यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि मित्रांनो, ज्यांना कोणाला पक्षी घ्यायचा आहे त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे. आपण कुठेही पोहोच करत नाही मित्रांनो. ज्यांना कोणाला आवड आहे, सवड आहे, छंद आहे, गरज आहे, त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं. येताना कॅरेट घेऊन येणं गरजेचं आहे. आत्ता सध्याला एका कॅरेटमध्ये एक 15 ते 20 पक्षी बसतो आहे. आणि 15 धरून चाला मित्रांनो आरामशीर, जर लॉंग रूटला असेल तर पहा मित्रांनो, ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करा. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्मला